हॅलो, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे बोरनान हे का केलं जातं, कधी केलं जातं आणि कसं केलं जातं. म्हणजे संक्रांत झाली की लहान मुलांचं बोरनान केलं जातं. ते रथसप्तमीपर्यंत, संक्रांत ते रथसप्तमी एवढ्या पिरियडमध्ये केलं जातं. आणि 1 ते 5 वर्षापर्यंत म्हणजे मुलांचं आणि मुलींचं दोघांचंही बोरनान केलं जातं. असं काही नाही की मुलींचं केलं पाहिजे किंवा मुलांचं केलं पाहिजे, दोघांचंही. म्हणजे काळी कपडे आणि हलव्याचे दागिने घालून ते दोघांचंही केलं जातं. आणि हा खरं तर एक कौतुक सोहळा आहे. म्हणजे मुलांचं मुलींचं बोरनान करतात हे. आणि नंतर मग तुम्हाला सांगते की ते मुलांना हलव्याचे दागिने घालून त्यांना सजवायचं, नंतर त्यांचं औक्षण करायचं. आणि आसपास जी मुलं असतात ना, छोटी मुलं, त्यांना पण बोलवलं जातं ह्या सोहळ्याला. आणि याच्यामध्ये ऊस, हरभरा, मुरमुरे, तिळाच्या रेवड्या, गोळ्या हे सगळं पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून टाकायचे आणि ते मुलांना खाली वेचायला लावायचे. असं असं म्हणजे हा केलं जातं की सगळं सजवायचं वगैरे. बिस्किटांचे वगैरे पण खूप सारे असे पदार्थ करून सजवतात वगैरे आणि हे केलं जातं. आणि ह्याची खरं तर एक आख्यायिकासुद्धा आहे. म्हणजे की हे श्रीकृष्णाच्या काळापासून चालत आलेलं आहे. श्रीकृष्ण जेव्हा जन्माला आला ना, तेव्हा तिथे एक करी नावाचा राक्षस होता आणि तो खरंच म्हणजे दृष्ट होतं, त्याचे विचार खूप खराब होते. सो ते पहिल्यांदा श्रीकृष्णावरचं बोरनान केलं होतं की त्या राक्षसाचे त्याच्यावर वाईट विचार, दृष्टी पडू नये. म्हणजे की थोडक्यात त्याला त्याच्या विचारांपासून प्रोटेक्ट करण्यासाठी. आणि मग तिथून पुढे ही प्रथा चालू झाली की लहान मुलांचं, म्हणजे की आपल्यात कसं मुलं ही देवाघरची फुलं मानतात. सो मुलांना श्रीकृष्णाचं रूपच मानलं जातं. त्यामुळे मग सगळ्याच मुलांचं परत तिथून पुढे प्रथा झाली की चालू केलं. आणि आत्ता कसं हिवाळा ऋतू असतो आणि मग जर थंडीमुळे वगैरे थंड वारं असतं, सो मुलं पण खूप आजारी पडतात. त्यामुळे मग वातावरणात बदल होत असतो सारखा. सो ह्या ऋतूमध्ये कसं मुलांना एक पॉझिटिव्ह एनर्जी यावी किंवा काहीतरी चेंज म्हणून पण हे केलं जातं. सो मुलांमध्ये बॉन्डिंग पण खूप छान बनते. आणि ह्याच्यामागे काही म्हणजे पहिल्यापासून करतात, सो काहीतरी ह्याच्यामागे कारणं पण आहेत. सो त्याच्यामुळेच हे बोरनान केलं जातं. आणि मुलांना हलव्याचे दागिने घालायचे, नंतर त्यांना सजवायचं, औक्षण करायचं, नंतर शेजारच्या लहान मुलांना बोलवून त्यांना ते वेचायला लावायचं. म्हणजे मुलांच्यातली बॉन्डिंग पण खूप छान बनते. आणि हे बोरनान हे रथसप्तमीपर्यंत केलं जातं. असं काही नाही आहे की संक्रांतीतच करायला हवं किंवा संक्रांत झाली का लगेच हे करायला हवं. 15 दिवसांचा तरी पिरियड बरोबर असतो. आणि कसं म्हणजे ज्याच्या त्याच्या कौतुक असतं मुलांना, आई-वडिलांना ज्या त्या मुलांचं. सो प्रत्येकजण हे करतं आणि खरंच हे खूप छान आहे.